विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी धनराज परगे. तुम्ही पाहता तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला हे यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप गणित या विषयाची तासिका अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपण बेरीज वजाबाकी या घटकावरील नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील मिश्र उदाहरणे त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. नवनीत प्रकाशनाचं जी मार्गदर्शिका आहे त्या मार्गदर्शिकेतील आपण या ठिकाणी हे प्रश्न अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे नवनीत प्रकाशनाची मार्गदर्शिका आहे. या मार्गदर्शिकेतील आपण बेरीज आणि वजाबाकी या घटकावरील मिश्र उदाहरणेचा स्वाध्याय आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता स्वाध्याय 10.2 हा स्वाध्याय आपण 10.2 या ठिकाणी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा स्वाध्याय 10.2 या ठिकाणी यातील 10 उदाहरणं आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMC या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मला मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोज लाईव्ह तासिका करत चला. तर चला, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे आपण पाहूया. आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न स्वाध्याय 10.2 आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. रोहनकडे 1350 रुपये होते. त्याच्या वडिलांनी त्याला 450 रुपये दिले. त्या पैशातून त्याने 1500 रुपयाचा एक शर्ट खरेदी केला तर त्याच्याजवळ किती रक्कम उरली पहा. रोहनकडे 1350 रुपये होते. आपल्याला आता या ठिकाणी 1350 हे लिहिता आलं पाहिजे. 1350 म्हणजे 1350 रुपये एवढे रुपये होते. त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला 450 रुपये दिले. 450 रुपये त्याच्या वडिलांनी त्याला दिले. 450 रुपये त्याच्या वडिलांनी त्याला दिले. त्या पैशातून त्याने 1550 म्हणजे त्याच्याकडे 1350 रुपये होते आणि त्यांनी काय केले, 450 रुपये त्याच्या वडिलांनी दिले. मग एकूण त्याच्याकडे किती रुपये झाले आता. 0 5 आणि 5 10 ला 0 हातच्याला 1 4 आणि 3 7 आणि हातच्या 1 8 एकाशी 1 1800 रुपये त्याच्याकडे एकूण झाले. आता मग त्यांनी काय केलं, या 1800 रुपयामधून 1550 रुपयाचा एक शर्ट खरेदी केला. आता आपल्याला या ठिकाणी 1550 लिहिता आलं पाहिजे. 1550 म्हणजे हे 1525 1525 रुपये हे शर्ट खरेदी केला. ह्याचं काय केलेलं आहे, त्यानं शर्ट घेतलेला आहे. तर त्याच्याकडे किती रक्कम राहिली, मग वजाबाकी करा. आता त्याच्याकडे शिल्लक रक्कम काढा. शिल्लक रक्कम बरोबर 10 मधून 5 गेले 5 राहिले, इथं राहिले 9 9 मधून 2 गेले 7 राहिले, इथं राहिले 7 7 मधून 5 गेले 2 0ला 0 त्याच्याकडे 275 रुपये राहिले. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. काय ते उत्तर, पर्याय क्रमांक 1. त्याच्याकडे आता 275 रुपये राहिलेले आहेत. आलं. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. का आहे प्रश्न क्रमांक 2 आपल्यासाठी पाहू. एका शाळेत गणेश उत्सवाची सुट्टी संपल्याच्या नंतर पहिल्या दिवशी 578 मुलांपैकी 469 मुलं उपस्थित होते व 467 मुलींपैकी 368 मुली हजर होत्या. हजर आणि उपस्थित एकच. तर किती विद्यार्थी गैरहजर होते. आता पहा, गणेशोत्सवाची सुट्टी संपल्याच्या नंतर पहिल्या दिवशी 578 मुलांपैकी 469 मुलं उपस्थित होते. मग आता मुलं किती उपस्थित होते, तर मुले एकूण किती आहेत,
578 वजा त्याच्यातून काय करा 469 हे हजर असलेले काढा, वजा बाकी करा, 8मधून 9 जात नाही, इथला हाचा इथं घेतला, 18मधून 9 गेले, 9 राहिले, इथं राहिले 6, 6मधून 6 गेले, 0 राहिले, 5मधून 4 गेला 1, 109 विद्यार्थी मुलं हे गैरहजर आहेत. मुलं किती गैरहजर आहेत? 109. मग आता मुली किती गैरहजर आहेत? आपल्याला गैरहजरची संख्या काढायची. एकूण मुली आहेत 467, त्याच्यापैकी 368 मुली हजर आहेत. किती? 368 हजर आहेत. मग आता गैरहजर किती? 7मधून 8 जात नाही, इथला हाचा इथं घेतला, 17मधून 8 गेले, किती राहिले? 9 राहिले, इथं राहिले 5, 5मधून 6 जात नाही, इथला हाचा इथं घ्या, 15मधून 6 गेले, 9 राहिले, इथं किती राहिले? 3, 3 गेले 0. मग आता हे मुली आहेत एवढ्या गैरहजर. मग आता आपल्याला काय म्हणते, एकूण टोटल किती गैरहजर आहेत सगळे मिळून विद्यार्थी? 9, 9, 18ला 8, ह्याची बेरीज करा. आता 109 मुलं गैरहजर आहेत, 99 मुली गैरहजर आहेत, दोघाची बेरीज करा. 9, 9, 18ला 8, हाच्याला 1, 9, 1, 10ला 0, हाच्याला 1, 1, 1, 2, 208 विद्यार्थी गैरहजर आहेत. किती विद्यार्थी गैरहजर आहेत? 208. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. स्वाध्याय 10.2 चौथी स्कॉलरशिप नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील आपण ही स्वाध्याय पाहत आहोत. चला पुढचा तिसरा प्रश्न काय आहे पाहू आपण. तिसरा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. पहा, तिसरा प्रश्न काय आहे. एका महामार्गाच्या दुतर्फा लावलेल्या 56,359 झाडापैकी 25,307 झाडे सागाची, 9,277 झाडे करंजीची व उरलेली झाडे कडुनिंबाची आहेत. तर कडुनिंबाची झाडे किती? पहा, सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी एकूण झाडं किती आहेत? 56,359 एकूण आहेत. हे एकूण किती झाडं आहेत? हे एकूण 56,359 झाडं आहेत. त्यापैकी 25,307 झाडं कशाचे आहेत? सागाचे आहेत. 9,277 झाडं ही करंजीची आहेत. त्यानंतर उरलेली जी झाडं आहेत ते कडुनिंबाचे आहेत. मग आता काय करायचं माहिती आहे का, ह्याच्यामध्ये आपल्याला करंजीच्या झाडाची संख्या काढायची. आता कडुनिंबाची उरलेली झाडे कडुनिंबाची आहेत. मग आता कडुनिंबाच्या झाडाची जर संख्या काढायची असेल तर काय करावं लागेल, आपल्याला ही सागाची झाडं आणि करंजीची झाड यांची बेरीज करा. 7 आणि 7 14ला 4, हाच्याला 1, 7 आणि हाच्या 1 8, 8 आणि 0 8, 3 आणि 2 5, 9 आणि 5 14ला 4, हाच्याला 1, 2 आणि 1 3, 34,584 हे झाले सागाचे आणि करंजीचे मिळून. मग आता हे काय करा, 34,584 हे 34,584 ह्याच्यातून वजा करा, म्हणजे आपल्याला काय मिळेल? कडुनिंबाची झाडे मिळतील. कडुनिंबाच्या झाडाची संख्या मिळेल आपल्याला. मग वजा बाकी करा. 9मधून 4 गेले, किती राहिले? 5 राहिले. 15मधून 8 गेले, 5मधून 8 जात नाही, इथला हातचा इथं घ्या, इथं झाले 15, इथं राहिले 2, 15मधून 8 गेले, 7 राहिले, इथं राहिले 2, 2मधून 5 जात नाही, इथला हातचा इथं घ्या, 12, 12मधून 5 गेले, 7 राहिले, इथं राहिले 5, 5मधून 4 गेला, 1 राहिला, 5मधून 3 गेले 2, 21,775. 21,775 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. आलं? चल, प्रश्न क्रमांक 4 काय आहे? प्रश्न क्रमांक 4, श्री आबासाहेब पाटील यांनी विद्या विकास शाळेला एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 1,00,000 देणगी दिली. आबासाहेब पाटील यांनी विद्या विकास शाळेला 1,00,000 रुपये देणगी दिली. या देणगीतून शाळेने 35,000 किमतीचे क्रीडा साहित्य, शाळेच्या वाचनालयासाठी 26,958 रुपयाची पुस्तके आणि 25,000 विद्यार्थी मदत निधीमध्ये जमा केले. उर्वरित रक्कम स्वच्छतागृहाच्या नूतनीकरणासाठी वापरली. तर स्वच्छतागृहाच्या नूतनीकरणासाठी किती रक्कम वापरली? पहा, या ठिकाणी काय करायचं माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो,
आपल्याला एकूण टोटल रक्कम आपल्याकडे किती आहे? 1,00,000 रुपये आहे. आता ह्या 1,00,000 रुपयामधून काय केले त्यांनी? 35,000 रुपयाचं क्रीडा साहित्य. हे काय करायचं? 1,00,000 रुपये आपल्याकडे होते. खरेदी काय काय केले? 35,000ची एक खरेदी आहे. त्यानंतर 26,958 रुपयाची एक खरेदी आहे. त्याच्यानंतर 25,000 रुपयाची एक खरेदी आहे. मग ही खरेदी जे होईल ह्याची बेरीज करा आणि ते ह्याच्यातून वजा करा, म्हणजे राहिलेली रक्कम स्वच्छतागृहाच्या नूतनीकरणासाठी वापरली आहे. मग बेरीज करा. 8, 5, 9, 10 6, 16 6, हाच्याला 1, 4 आणि हाच्या 1, 5, 5 आणि 3, 8, 86,958 रुपये हे टोटल काय झालेले आहे? हे खरेदी झाले एवढी. म्हणजे त्याच्यामध्ये क्रीडा साहित्य आले, वाचनालयाची पुस्तकं आलेत, विद्यार्थी मदत निधी आली, ह्याच्यामध्ये सगळं आले. मग आता हे काय करा? ही 1,00,000 रुपये जी रक्कम आहे त्याच्यातून 86,958 रुपये वजा करा. शून्यातून 8 जात नाही. इथला हाचा इथं घेतला, इथं झाले 10, 10मधून 8 गेले 2 राहिले, इथं राहिले 9, 9मधून 5 गेले 4 राहिले, इथं राहिले 9, 9, 9 गेले 0, 9मधून 6 गेले 3 राहिले, इथं राहिले 9, 9मधून 8 गेले 1, म्हणजे 13,042 रुपये काय केलेत? हे स्वच्छतागृहाच्या नूतनीकरणासाठी वापरले. 13,042 रुपये. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय येते? पर्याय क्रमांक 4, 13,042 रुपये. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. अगोदर आपण खर्च काय काय झाले ते एक त्याची बेरीज करायची आणि मग ते एकूण रकमेतून ते वजा केल्याच्या नंतर आपल्याला शिल्लक रक्कम मिळते. एका धान्याच्या गोदामात 25,702 धान्याची पोती होती. पहा, धान्याचं गोदाम आहे, त्याच्यामध्ये 25,702 धान्याची पोती आहेत. त्यापैकी 11,020 पोती गव्हाची, 8,129 पोती बाजरीची आणि उरलेली म्हणजे शिल्लक पोती ज्वारीची आहे. तर ज्वारीची पोती किती? वरच्या प्रश्नासारखाच प्रश्न आहे. अगोदर काय करा? एकूण तिथं टोटल पोते किती येतं? 25,702 पोते येतं. बरोबर आहे. हे 25,702 पोते आहेत एकूण. मग त्यापैकी 11,020 पोते गव्हाचे येतं आणि 8,129 पोते कशाचे इथे? बाजरीचे येतं. मग उरलेले जे पोते आहेत ह्याच्यातून ह्या दोघाची बेरीज वजा करा. उरलेले पोते ज्वारीचे. हे 9, 2 आणि 2 4, 1, 8 आणि 1 9, 1, 19,149, 19,149 वजा बाकी करा. ज्वारीच्या पोत्याची संख्या मिळेल आपल्याला. 2मधून 9 जात नाही. इथला हाचा इथं घ्या. 12, 12मधून 9 गेले 3 राहिले, इथं राहिले 9, 9मधून 4 गेले 5 राहिले, इथला हाचा इकडे गेल्यामुळे इथं राहिले 6, 6मधून 1 गेले 5 राहिले, 5मधून 9 जात नाही. इथला हाचा इथं घ्या. 15मधून 9 गेले 4 राहिले, इथं राहिला 1, 1 1 गेला 0, म्हणजे 4,553 पोते हे कशाचे इथं? ज्वारीचे इथं. 4,000 नाही, 15मधून 9 गेले तर 6 राहते इथं. 6,553 पोते ज्वारीचे. 6,553. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2, 6,553 पोते ज्वारीचे आहेत. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? सरिताताईच्या कुटुंबाचे एकूण मासिक उत्पन्न 25,000 रुपये आहे. किती आहे? रुपये 25,000 एकूण उत्पन्न आहे. त्यातून पुढील प्रमाणे खर्च केले. वाहन सामान 4,225 रुपये, मुलांची फीस 3,500 रुपये, वीज बिल, टेलिफोन, गॅस बिल 16,000, औषधे 11,950. त्यांच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले? 1 मिनिट हा. प्रश्नामध्ये इथं 16,000, 11,950, थोडंसं आपल्याला इथं 1,600 असेल बहुतेक. ते 1,600चं 16,000 झालेलं आहे. आपण थोडंसं तिथं हे करू. पहा, या ठिकाणी काय झालं होतं? 16,000च्या ऐवजी वीज बिल, टेलिफोन, गॅस बिल मिळून 6,000 आणि औषध आहेत 1,950 रुपयाची. तर त्यांच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले? अगोदर काय करा? हे टोटल त्यांच्याकडे 25,000 रुपये होते. किती? टोटल 25,000. त्याच्यातून खर्च काय काय केले त्यांनी? 4,225 रुपयाचं सामान घेतलेलं आहे, वाहन सामान.
3,500 रुपयाचं वीज बिल आहे, हे 3,500 रुपयाचं वीज बिल. त्याच्यानंतर 6,000 रुपये गॅस आहे, टेलिफोन आहे, मुलांची फीस आहे 3,500 आणि हे 6,500 मध्ये वीज, टेलिफोन, गॅस हे सगळं बिल आहे. आणि औषधासाठी 1,950 रुपये त्यांना लागतात. तर मग एकूण किती खर्च येतो, खर्च केलाय त्यांनी पहा, याची बेरीज करा. 5,005, 2 आणि 5 7, 2 आणि 5 7, 7 आणि 9 16ला 6, हातचाला 1, 16ला 6 हातचाला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 8 आणि 6 14, 14 आणि 1 15, 15,675 रुपये त्यांचा खर्च आहे. किती? 15,675 रुपये त्यांचा खर्च आहे. तर शिल्लक किती रुपये राहतात पहा. 10 मधून 5 गेले, 5 राहिले, इथं राहिले. 0तून 5 जात नाही, इथला हातचा इकडे घेतला, इथं झाले 10, 10 मधून 5 गेले 5, इथं राहिले 9, 9 मधून 7 गेले 2 राहिले, 9 मधून 6 गेले 3 राहिले, इथला हातचा इकडे घेतल्यामुळे इथं राहिले 4, 4 मधून 5 जात नाही, इथला हातचा इथं घ्या 14, 14 मधून 5 गेले 9 राहिले, इथला हातचा इथं गेल्यामुळे इथं राहिला 1, 1 1 गेला 0. 9,325 रुपये त्यांच्याकडे राहिले. किती? 9,325. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 7 का आहे पहा. एका गावाची एकूण लोकसंख्या 19,567 आहे. त्यापैकी 8,507 पुरुष, 6,722 स्त्रिया व इतर मुले आहेत. त्या गावात किती मुले आहेत पहा. एक गाव आहे, त्या गावची एकूण लोकसंख्या आहे 19,567. हे 19,567 का आहे, एकूण म्हणजे हे टोटल लोकसंख्या एवढी आहे. आलं का लक्षात. 8,507, 8,507 पुरुष, 6,722 स्त्रिया आणि इतर मुले आहेत. तर मुलांची संख्या मग आपण काय करू, पुरुष आणि स्त्रिया यांची एकूण संख्या काढू आणि मग एकूण लोकसंख्येत यांची बेरीज वजा केली की मुलांची संख्या मिळते. मग 7 आणि 2 किती झाले 9, हे 2, 12ला 2 हातचाला 1, 8 आणि 6 14 आणि 1 15. ह्याच्यामध्ये हे काय आहेत, पुरुष आणि स्त्रिया यांची ही एकूण लोकसंख्या किती आली 15,229. हे वजा करा, 15,229 वजा करा म्हणजेच आपल्याला मुलांची संख्या मिळेल. किती मुले आहेत ते पाहू. 7 मधून 9 जात नाही, इथला हातचा इथे घेतला, 17 मधून 9 गेले 8 राहिले, इथं राहिले 5, 5 मधून 2 गेले 3 राहिले, 5 मधून 2 गेले 3 राहिले, 9 मधून 5 गेले 4, 1 1 गेला 0. 4,338 मुले आहेत. त्या गावात किती मुले? 4,338. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतंय. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पहा, श्रुतीने एका स्टेशनरीच्या दुकानातून 538 रुपयाच्या वह्या, पहा 538 रुपयाच्या वह्या, 445 रुपयाचे चित्रकलेचे साहित्य, 120 रुपयाचे लेखन साहित्य खरेदी केले. तिने दुकानदाराला 500 रुपयाच्या 2 नोटा व 200 रुपयाची 1 नोट दिली. तर दुकानदार तिला किती रुपये देईल? अगोदर काय करू आपण, तिची एकूण खरेदी काढू. श्रुतीने काय काय खरेदी केलेलं आहे? 445 रुपयाचे, सॉरी आपण 538 घ्यायचे राहिले. हे चित्रकला साहित्य 445, त्यानंतर 538 रुपयाच्या वह्या, त्याच्यानंतर 120 रुपयाचं लेखन साहित्य, त्याच्यानंतर ही 1 2 3 वस्तू खरेदी केल्या. आता मग एकूण खरेदी कितीची झाली पहा. 8 आणि 5 बेरीज करा ह्यांची. 8 आणि 5 13ला 3 हातच्याला 1, 4 आणि हातच्या 1 5, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10ला 0 हातच्याला 1, 4 आणि हातच्या 1 5, 5 आणि 5 10 आणि 1 11. 1,103 रुपयाची एकूण खरेदी झाली. बरोबर आहे. मग दिलेली रक्कम किती रक्कम दिली आहे? दिलेली रक्कम किती रक्कम दिली आहे एकूण? 500 रुपयाच्या 2 नोटा. हे 500 रुपयाच्या 2 नोटा दिले म्हणजे किती दिले? 1,000 रुपये दिले. त्यानंतर 200 रुपयाची 1 नोट, हे 200 रुपयाची 1 नोट,
हे 200 रुपये, मग एकूण दिले किती 1200 रुपये. मग काय करा, तर रक्कम किती परत देईल, हे 1200 रुपये दुकानदाराला दिले, तर त्यापैकी 1103 रुपयाची खरेदी झाली आहे. तर आता इथं शिल्लक रक्कम काय असेल ते पाहू. 10मधून 3 गेले 7 राहिले, 9मधून 0 गेला 9 राहिले, 1 गेला 0, 97 रुपये शिल्लक राहील. दुकानदार 97 रुपये परत देईल. पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न, वडगाव, मोरगाव व पळसुंडे या 3 गावातील महिला बचत गटांनी पुढील प्रमाणे ठेवी जमा केल्या. 3 गावं आहेत, तिथं जे बचत गट आहेत त्या महिला बचत गटांनी ठेवी जमा केल्या. वडगावच्या महिलांनी 27,300 रुपये, मोरगावच्या महिलांनी 25,300 रुपये, पळसुंडे गावातील महिलांनी 17,900 रुपये. मोरगाव व पळसुंडे गावातील बचत गटांनी जमा केलेल्या ठेवी वडगावमधील ठेवीपेक्षा कितीने जास्त आहे. पहा, आपण काय करू, हे वडगाव 27,300 रुपये, मोरगाव 25,300 रुपये आणि पळसुंडे येथील 17,900 रुपये, हे 3 गाव आहेत. आपल्याला काय म्हणते, मोरगाव आणि पळसुंडे, मोरगाव आणि पळसुंडे गावातील बचत गटांनी जमा केले. किती जमा केले या दोघांनी? मोरगावचे किती आहेत 25,300 रुपये आणि पळसुंडीचे किती आहेत 17,900 रुपये. मग या 2 गावांनी किती जमा केले दोघांचे मिळून? 0 0 9 बेरीज करा. 9 3 12ला 2 हातच्याला 1, 7 5 12 1 13ला 3 हातच्याला 1, 3 1 4, 43,200 रुपये या 2 गावाचे जमा झाले. मग या 2 गावाच्या जमा केलेल्या ठेवी वडगावमधील ठेवीपेक्षा कितीने जास्त आहेत. आता वडगावची ठेवी आहे 17,300, त्याच्यापेक्षा ही रक्कम कितीने जास्त आहे, म्हणजे वजाबाकी करा. 43,200 वजा 27,300, 0 0, 12मधून 3 गेले 9 राहिले, 12मधून 7 गेले 5 राहिले, 12मधून 7 गेले 5 राहिले, इथं राहिले 3, 3मधून 2 गेला 1, 15,900 रुपये. 15,900 रुपये एवढे या ठिकाणी काय आहेत, जास्त आहेत. आलं लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे. का आहे शेवटचा प्रश्न? अ गावची लोकसंख्या ब गावच्या लोकसंख्येपेक्षा 15,000 कमी आहे. अ गावची लोकसंख्या ब गावच्या लोकसंख्येपेक्षा 15,000 कमी आहे. क गावची लोकसंख्या ब गावापेक्षा 8,375 जास्त आहे. क गावची लोकसंख्या 87,390 असल्यास अ व ब गावची लोकसंख्या अनुक्रमे किती असेल. पहा, प्रश्न थोडासा आपल्याला फिरवून विचारलाय. काय काय केले पहा. अ गावची लोकसंख्या ही ब गावच्या लोकसंख्येपेक्षा 15,000 कमी आहे, म्हणजे ब ची काय आहे 15,000 जास्त आहे. अ ची लोकसंख्या बरोबर x, ब ची लोकसंख्या ह्याच्यापेक्षा 15,000 जास्त आहे, म्हणजे x अधिक 15,000 बरोबर आहे. पुढं काय म्हणते, क गावची लोकसंख्या ब गावच्या लोकसंख्येपेक्षा, या क ची जी लोकसंख्या आहे ही या ब च्या लोकसंख्येपेक्षा, ब ची लोकसंख्या किती आहे x अधिक 15,000, याच्यापेक्षा 8,375 जास्त आहे. या ब पेक्षा 8,375 जास्त आहे. मग आपण काय केलं, इथं ब ची लोकसंख्या लिहिली आणि त्याच्यामध्ये अधिक 8,375 लिहिलं. मग आपल्याला पुढं काय दिले, क गावची लोकसंख्या दिली आहे 87,390. मग क ची इथं काय येऊ लागले x अधिक 15,000 अधिक 8,375 बरोबर किती दिले 87,390 दिले. मग ह्याच्यावरून आपल्याला x ची किंमत मिळते. पहा, x ची किंमत काढायची असेल तर या दोघांची बेरीज करा. हे 15,000 आणि हे 8,000 किती झाले 23,000 आणि हे पुढचे 375 आणि बरोबर 87,390
90, मग x बरोबर हे 87,390, हे 23,000 इथं अधिक होतं, पुढं जाऊन वजा झालं 23,375 वजा झालं हे. मग एक्सची किंमत काढा. शून्यातून 5 जात नाही, इथला हाचा इथं घेतला, 10मधून 5 गेले 5 राहिले, इथं राहिले 8, 8मधून 7 गेले 1 राहिलं, हे 3 आहे, 3मधून हे 3 गेले 0 राहिले, इथं 7 आहे, 7मधून 3 गेले 4 राहिले, इथं आहे 8, 8मधून 2 गेले 6, म्हणजे आपल्याला एक्सची किंमत काय मिळाली 64,015. मग आता ही अची आहे, 64,015 ही काय आहे अची आहे लोकसंख्या. बची काय येईल, हे 64,015 अधिक 15,000. मग किती येईल, हे बेरीज करा. हे 64,000मध्ये 15,000 मिसळा, 64 आणि 5 69 आणि 10 79,015. ही बची लोकसंख्या आहे, ही अची लोकसंख्या एवढी आहे. मग आता अची लोकसंख्या आपल्याला अनुक्रमे अ आणि ब 64,015 कुठं इथं आहे, आणि हे 79,015 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. अची लोकसंख्या 64,015, बची लोकसंख्या 79,015, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. आलं. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. आलं लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.